आणि यानंतर थेट जाऊयात मंत्री शंभूराज देसाई सध्या बोलतात। संजय राऊत म्हणायचे बाळा माने आमचे उमेदवार आहेत, आम्ही ताकदीने लढणार, महायुतीला त्यांची जागा कोकणात दाखवणार, कोकणात उबाटा प्रबळ आहे। ही वाक्य तुम्ही काढा 2-3 दिवसापूर्वीची संजय राऊत साहेबांची। जेव्हा बाळा माने साहेबांना कळालं की आता हिथं संख्या बिरीजच नाही आपल्याकडे आणि विनाकारण आपला तिथं टिकाव लागणार नाही, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज मागे घेतला की बाळा माने वाढी झाली, म्हणजे मग लगेच संजय राऊत त्यांच्यावर बोलायला लागली। असं नाही ना। आणि बाळा माने काय म्हटले विनायक राऊतांबद्दल, बरोबर काय म्हणले की विनायक राऊत कोणाची रिचार्जवर चालले। आता रिचार्जचा विषय नाही, पण अनेक लोक असे आहेत उबाटामध्ये असणारे की ते शिंदे साहेबांना मानतात, ते उघड सांगतात काही आमच्या तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे आम्हाला इथं राहिलं, आम्ही इथं राहिलोय। पण अनेक लोक आम्ही शिवसेनेच्या आमच्या चांगल्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि बाळा माने बोलले म्हणून बरं झालं, त्यांच्यातलंच आतल्या गोष्टी बाहेर आल्या। आम्ही कुणी बोललो नाही, भारतीय जनता पक्षाचं कुणी बोललं नाही, बाळा माने उबाटा आणि विनायक राऊत उबाटा, त्यामुळे त्यांच्यातल्याच गोष्टी ज्या काय आहेत त्या आता बाहेर आल्या। एका दृष्टीनं बरं झालं, महाराष्ट्रातल्या लोकांना उबाटामध्ये आतमध्ये काय चाललंय हे बाळा मानेंच्या वक्तव्यामुळे बाहेर लोकांना कळालं। असा देखील दावा केलेला आहे की उदय सामंत उपमुख्यमंत्री पदाची संधीची वाट बघतायत, कधी एकदा ती संधी आपल्याला मिळतायत या तयारीमध्ये ते आहे। कोण म्हणलं? बाळा माने। काय संबंध नाही, काही संबंध नाही त्यांचा। ते बाळा मानेंना आमच्या शिवसेनेतल्या अंतर्गत गोष्टी माहीत असायचं काही कारण नाही। आम्ही सगळ्यांनी जेव्हा ही भूमिका 40 आमदारांनी 2022 साली घेतली, 50 आमदारांनी, आज देखील आम्ही 60 आमदार शिवसेनेचे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहोत। आमचे नेते, पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। आमच्यातला कुणीही ना मंत्री, ना आमदार, ना खासदार, ना कुणी नेता, आम्ही एकमेव नेतृत्व पक्षामध्ये मानलेलं आहे ते आदरणीय शिंदे साहेबांचं आहे। त्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण करायचा, माननीय उदय सामंत साहेबांकडे लोकांनी शंकेनं बघावं, याच्यासाठी केवळ ते बाळा मानेंचं स्टेटमेंट असू शकतं, त्याच्यामध्ये 0% तथ्य आहे। चला, शिवसेना शिंदे गटामधलं जे काही संबंध आहेत ते ठीक आहेत का? कारण संजय शिरसाट यांनी देखील परवा दावा केला की भाजप कुठं शिवसेनेला किंवा मला सांगा, महायुतीमध्ये मोठा पक्ष भाजप आहे, त्यांच्या खालोखाल आम्ही आहोत आणि आमच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजितदादा गट आहे। जर समन्वय नसता, जर आमच्यात एकमेकांच्या मध्ये बेबनाव असता, तर 2 दिवस मला सांगलीला पाठवून मान्य शिंदे साहेबांनी तानाजीराव पाटलांच्या सारख्या दिग्गज नेत्याला त्यांना विनंती करून त्यांचं मन परिवर्तन करून अर्ज माघार घ्यायला लावली नसती ना। आम्ही हाताची घडी घालून बघत बसलो असतो। त्यामुळे बिलकुल असं काही नाही। हे बघा, किरकोळ कुरबुरी ह्या सगळ्याच पक्षात जातात। ते एकत्र 3 पक्षांचं एकत्र सरकार म्हणल्यावर थोडंसं भांड्याला भांडं कुठेतरी लागतं, पण आम्ही एवढी काळजी घेतो की भांड्याला भांडं लागलेला आवाज घराच्या बाहेर जाणार नाही, आपल्या घरातच राहील, शेजारच्या घरात कळणार नाही, एवढी काळजी आम्ही घेत असतो। राज्यामध्ये 12,000हून अधिकृत सावकार आहेत म्हणजे लायसन्स, पण तरीही या बाकीच्या सावकारांची संख्या कमी होताना दिसत नाही। विदर्भ, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे, त्याच्यावर राज्य सरकार किंवा काय? बरं का, मी पाठीमागे जेव्हा गृह विभागाचा राज्यमंत्री होतो आणि ग्रामीण गृह विभाग हा माझ्याकडे होता, त्यावेळी सहकार विभागाला, कारण खाजगी सावकारांना लायसन द्यायचा अधिकार हा सहकार विभागाचा आहे,